रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा. अरे बाबू आपला माल काढ. हा देतो. बाबू एक तंबाखूची पुडी दे रे. हा विसल्या आहे का ह्यो? विसल्या हा अरे दडून काय करतोयस? काय नाही काय नाही. सिगरेट ओढतोयस वाटतं. हा सिगरेट. अरे मग त्यात काय लाजायचं आहे? तुझ्या एवढं असताना मी पण लय सिगारेट ओढायचं. हा चालू दे बरोबर. विसल्या काय लागा बारक्या पोरागत लॉलीपॉप चोकत बसतेस रोज. मग काय करू? सिगरेट देतो की. अरे त्या सिगरेट फुफ्फुस बाद होती ती. रोज पानपट्टीवर येऊन तिकडे तोंड करून लॉलीपॉप चोकत बसतायस. सगळ्यांनी वाटतं सिगरेट ओढतोयस. वाटवते का मग? अरे बुरट्या काय न करता तुझं नाव बदनाम झाले बघ. बदनाम में भी नाम होता है बाबू मोशाय. इधर अय बुरट्या पैसे नको मला पैसे. तुला देत नाही पैसे. माझं पैसे दे लॉलीपॉपचं. बाबू मोशाय पैसा माझ्या हाताचा मळ आहे काय. हाताचं मग हात पुढे बास मुळे का नाही देऊ. बुरट्या चेष्टा करू नको. पैसे दे माझं लॉलीपॉपचं 5 रुपये. अरे येतोय कुठे जाते? गाव सोडून जातो मी. वाईट लिहून देऊ 5 रुपये. वाईट लिहू. हा आणि पुढं काय लिहू? लॉलीपॉप. बिडी लिहू बिडी. जरा इम्प्रेशन पडलं पाहिजे. काय माझं पोरग बिड्या ओढतंय? होय तर ह्या डोळ्यानं बघितलं मी विसल्याला. एका जाग्यावर उभा राहून अख्खा बिडी बंडल संपवला त्यानं. मला सोडून एकटंच बिड्या ओढतंय. काय आपल्या बिड्या ओढतंय. वर्ग पाक वाया गेले बघा तुमचं. जरा लक्ष ठेवा त्याच्यावर. कसं वाया जातंय बघतोच. येऊ दे त्याला. वैब्या आमच्या आई हाक मारली गेलं मला. ए नाही तर कोण सुद्धा. आणि तुला कुठं आवाज आला? आईला आमच्या ऐकत आवाज आला मला. त्या बुरट्या तुला कसलं पण बास होती ती. बरोबर चल आमच्या घरला जाऊन येऊ. बरोबर चल. वैब्या पुढे काय दिसतंय तुला? आहे तुझी. अरे बुरट्या सरळ बघ. कंचना आहे ती कंचना. आयच आहे तुझी. बुरट्या कंचना दिसते मला तर. आहे रे तुझी ती. या सत्कारच घेते तुमचा. पिशल्या तुझ्या आई लाटण्यानं मारत जातो मी. पिशल्या इकडे ये. काय झालं आई? लय मोठा झालायस काय? पण काय झालं सांग की. बिड्या ओढायला लागलायस मी? नाही मी कुठं व्हिडिओ वरले. मला तात्यानं सगळं सांगितलंय. ताते मी आगा आहे तुला सांगतो. बिडबिड माझ्यावर हात उचललास. अगं आई हात कुठे? मी नुसतं लाटणं मारते. तुम्हाला मारायला हात उचललास. अगं नुसतं लाटणं धरलंय. तू हात उचललास माझ्यावर. अगं आई एक दिवस बघायचा राहिलेला. एक दिवस बघायच्या आधी मी मेली कशी नाही. आधीच घरची कामं लावून मला मोलकरीण बनवल्या. आता या मोलकरीणला माराय पण लागले ती. का पोरग मोठं झालं माझं. माझ्यावर हात उचलायला लागला. एक काम कर इधर लाटणं आणि मारायचं. मी कुठं मारलं तुला? कोणी मारलं? नाहीतर एक काम कर आज मारायला लागलायस. उद्या घरात बाहेर काढशील. इथं आहे काय पण माझ्या. तू मला बोट फेकून मारलास. मी कुठे मारला? मी नाही मारलेला. ए विसल्या भावा चल हॉटेल मधनं काहीतरी खाऊन येऊया. नाही भावा माझा मूड नाही. आईनं चोपले मला ते. ए चल तू ये खाऊया काहीतरी. चल आणा लवकर आणा. गोबी मंचुरियन आणि राईस. ओके भावा लाजू नको. पोट भरून खा. भावा बघूनच तोंडाला पाणी सुटलंय बघ माझ्या. खा बरं भावा अंगावर सांडलं हळू. बरोबर हा. अरे काय एक पीस काय तर सगळं
उड बुरट्या मस्त होत काय जाया म्हणलं एकटंच घाललं सगळं बिल एक नंबर होतं एक नंबर याला बुरट्यानं नुसतं एकच गोबी मंचुरियनचा पीस दिला अय बिल वैद्या बुरट्या बिल दिला शिवी हा दे बाबा बिल दे कोण मी आलो अरे बुरट्या कोण निघालाय ए तू कुठं निघालायस बिल दे आधी मला खाऊ नुसतं गोबी मंचुरियनचा एक पीस खाल्लाय मी त्यासाठी सगळं बिल भरावं लागतंय मला मग मी काय करू त्याला वैद्या बुरट्या घाल तू पायताना मारतो मग तुला किती बिल झालं 300 रुपये 300 रुपये हा काही डिस्काउंट नाही 350 दे मग काय 350 300 देन जा करला बरं भांडी बिंडी घासायच काय स्कीम आहे का तसलीच काय स्कीम नाही पैसे देन जा बरोबर अहो तुम्हाला सांगायचं राहिलं आपला विश्ल्या बिड्या वडत होता काय कुठं आहे देव आता आहे दिसल्या काय पप्पा सुकायच्या बिड्या उडतायस का मारू नका अरे विसल्या तू लॉलीपॉप खायत होतास आणि सगळ्या गावात आपोआ पसरल्या की तू बिड्या ओढत होतास खरं खरं सांग की कशाला मार खातेस असू दे तुला नाही कळणार ह्याच्या माग माझा लय मोठा प्लॅन आहे काय बोलताय काय नाही थांब तुझं लगीन लावून दिल्याशिवाय तुला कळणार नाही एकदा काय जबाबदारी पडली का नाही मग कळ बिड्या ओढायच्या विसल्या तुझं लगीन लावणार म्हणते ती पुरट्या मला मी तेवढंच पाहिजे अरे म्हणजे लगीन व्हावं म्हणून सगळी नाटकी केली काय तर ही बघ ही पोरगी आहे तिच्या संग तुला लगीन करायचं आहे बघू अस्वाला बरं लगीन लावतोय माझे आसवाल नाही ती मग? दुकान आहे हा, आपलं पोरगी आहे असल्या पोरगीवर लगीन नाही करणार मी तुझा बा बी करेल मग करा जाऊ कायच्या हे बघ तुला उद्या दिवस देतो तुझ्या पसंतीची उद्या पोरगी आण आणि तुझ्या पोरगीवर लगीन करायला तयार हो एका दिवसात कुठं आलं पोरगी ती मला काय माहित नाही मग या पोरगीवर लगीन करायला तयार हो वैब्यार एका दिवसात कुठली पोरगी आणू उद्या सकाळी माझ्या डोक्यात एक आयडिया आहे तसं करूया बरोबर भावा हा ओके येऊ का चल हप्ता निघाल ठीक आहे बा परत येऊ नको ए साले पैसा निकाल विसल्या ही पोरगी आहे बघ ही तुझी मदत कर ही पोरगी मला वाटलं पोरग आहे अरे पोरगीच आहे शिलत आहे काय रे वैब्या आणि यो कोण चिरकुट आहे चिरकुट नाही बुरकुट आहे हा? आपलं जोडीदार आहे माझा याला तुमची मदत पाहिजे काय कुणाचं मर्डर करायचं ए भेऊ नको बुरट्या आपली मैत्री नाही ऐ, लांब लांबची मैत्री नाही तिची जवळच आहे हा बघ याला ह्याच्या बापानं सांगितलं एका दिवसात लग्नासाठी तुझ्या पसंतीची पोरगी बघ नाहीतर ह्याच्या बापानं काय ढूस पोरगी बघितल्या तिच्यावर लगीन लावून देणार आहे मग काय पुरीचा गेम करायचंय काय माते तसलं काय करायचं नाही मग काय करायचंय सांगतो तू ह्याच्या पसंतीची पोरगी आहेस असं सांगूया आणि खोटं खोटं लगीन करून थोडे दिवस राहा आणि परत गायब हो निघून जा एवढंच काम तुझं तो इसमें आपण का क्या फायदा तुला 10,000 रुपये देतो ए शाळे आपण तो क्या चिंदी चोर समजाय क्या मग 200 देतो ए 50,000 देणार असशील तर बोल बरोबर चालतंय 50,000 देतो पण तू जरा घरला येताना माणसा कधी दाढी मुछ लगा क्या हो क्या दाढी मुची ना जरा मुलीगत ये मुलीगत हा बरोबर ठीक आहे चल निकल हा चालतंय जाऊ काय हा निघ. लवकर येऊ द्या हा आता ओके दिसतेस बघ ए चिरकुट तू काय बघता रे नाही आता मुलगीगत दिसतेस पण जरा बोलताना पण मुलीगत बोल असं चिरकुट बिरकुट काय म्हणू नका घरात गेलो ठीक आहे बरोबर जावा तुम्ही मी येतो लगेच मागणं बरोबर चालतंय चालतंय आईला पोरी कसं सांभाळतात रे. ए चिरकुट काय आपलं काय नाव तुझं विशाल हा विशाल काहीतरी खायला घे की पैसे नाहीत माझ्याकडे चल काय चेंगट आहे राव तू हे बरं बाजार कसा वाटला आमच्या गावात भारी आहे, भारी आहे. केळं घेतो का नको नको ऐ काहीतरी शेव पापडी घे की बरं बरं हा घे चल चल खेळायला का माझ्यापेक्षा जास्त चिंदी चोरायला तू पाणीपुरी 20 रुपये हाय पाणीपुरी तरी गेलं का बरं बरं लईच बुक केलेलं दिसतं अरे पाणीपुरी दे बाबा 2 तिखट का गोड गोड तिखट तिखट गोड कोण खातंय तुला काय साधं वाटलं बर जल्दी बनाने के लिए को जल्दी बनाव आणि तिखट बनाव ठीक आहे घे
बनवतो रे, तिकडे बनव जरा. तिखट बनव जरा. ठीक आहे. तिकड आहे. नाही तिखट नाही भैया. अजून तिकड बनवा जरा. अजून तिखट बनवा भैया. अजून तिखट बनवा. अजून तिकट तिखट अजून तिखट बनवू. बर ठीक आहे. अजून तिकड पाहिजे. अजून तिकड बनवा. तेरा क्या होगा कालिया. आईला हा कुठं गेला? पैसे द्यायला लागतील म्हणून पळून गेला का काय चिंदी चोर? तेव्हा बघा सप्पय झाला तिकडे देऊ. अरे विश्ल्या उठ ए उठ. पाणी. ए एवढा पण तिकट नाही, उठ चल. नाटकी करते. उठ. अरे उठ की बाबा, उठ की. ए उठ. अय पैसे. पोटाचं तिखट. हे आमचं घर बघ. हा भारे भारे. ए विश्ल्या कुठं होतास एवढा उशीर. अरे वाटत पाणीपुरी दिसली, ही म्हणली पाणीपुरी खायला बसलो होतो. आहा जमलंय वाटतं दोघांचं. ए माकडा, मी काही ते इलू इलू करायला नाही आलेले. माझं काम करणार आहे, जाणार आहे मी नाटक करून. हळू बोल. बरं बाई हिला घेऊन आत बसतो. मी आलो की जरा प्रेशर आलंय. बरं चालतंय जायच. कोण गेलाय? कोण आहे रे. पप्पा तुम्ही आहे. लवकर या. सुकाळीच्या मी आत्ता आलोय. आत्ताच गेलाय मी. आईला प्रेशर तर आलंय आता. इथं नको बसायला. बापूच्या उसात जातो. कोण नाही ना इथं. आईला कोण माझ्या उसात येऊन रोज हाकतं या. सरीनं चालायचं म्हणलं तरी पाय भरते ती. एकदा घाव दिसता आवडीत पायच मोडतो त्याचं. काय वाजलं उसात. आता बरं वाटलं जरा. काय थांब तुझ्या आईचा तुझ्या माझ्या उसात अरे काय डम्पिंग वर हागलाय का काय सगळं पाय भरते. थांब तुमच्या. आत्ता जरा बरं वाटलं. पप्पा मगाशी गेलेले ते आत्ता बाहेर आला मी. होय एवढ्या उशीर काय टुकरून काढत होता काय? सुकाळीच्या चला उद्या तुझं लगीन आहे. मी बघितलेल्या पोरगीवर. लगीन हे होणार पण तुम्ही बघितलेल्या पुरगीवर नाही, मी बघितलेल्या पुरगीवर. काय पोरगी बघितलीस. मग बघितल्या पुरगी. चल बघू बरं. हाय करा चला. आता ह्यानं एका दिवसात पोरगी पसंत केले म्हणलं प्रश्नच मिटला. आता केलंय ना एकामेकासनी पसंत तर लावून देऊ यांचं लगीन. धन्यवाद. पाय पण तथास्तु. लग्नानंतर काही दिवसांनी आईच्या गावात लगीन झाली की असली कामं लागते ती, म्हणूनच बाप धमकी देत होता वाटतं. लगीन लावून देतो करा आता काम. आऊ तेवढा कांदा चिरून झाला केवढा नारळ फोडा. काय आहो तुला तात्पुरती इथं बायकोच नाटक करा आणल्या. लय बायकोचा रोगा बांधलो ग. गपचिरा कांदा. एक तर कांदा चिरून डोळ्यात पाणी यायला लागलं, ही लागली वरडायला. विश्ल्या तुला माहितीये का, कांदा ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे डोळ्यातनं पाणी येतं. बा नारळामुळे पण डोळ्यातनं पाणी येतं. काय बी बरोबर नको म्हणजे नारळामुळे डोळ्यातनं पाणी येतं. तुला बघायचंय का? हा दाखव बरं. इकडं हा आलं का नारळामुळे डोक्यातनं पाणी? डोक्यातनं नाही डोळ्यातनं आलं. डोळ्यातनं पाणी आलं का? अगं ये सुनबाई मला छान का जरा. आणते आणते. ही सासू तर लय काम सांगते बाई. आता गो बाया सटवी चहाच्या कपात काय पडी होती. काय झालं? हा घ्या चहा सासूबाई.
काय झालं सासूबाई? विश्ल्यारीने चात कसला तरी मंतरलेला तावीज बुडवलाय. मी माझ्या डोळ्याने बघितलंय. माझ्यावर जादू तोडा करते बाई. अहो सासूबाई, तो काय तावीज वगैरे नव्हता, टी बॅग होती ती. गरम पाण्यात बुडवली ना की चहा तयार होतो. हे घ्या. बोरी ग माझी आई. नालाय का? ओ मामा इकडे या. काय रे तुमच्या विश्ल्याने 5,000 रुपये उधारी केली. अकावा देताय माझे पैसे. काय माझ्या माघारी उधार केल्या? वय लगीन झाल्यापासून लय पैसा उधारा लागलाय ते. माझं पैसे लवकर द्या, नाही तर घरात काहीतरी उचलून आणणार तुमच्या. अरे भोट्या, मला चंद्रियास का उधार तू देणार का नाही तुम्ही? थांब तिकडे बाहेर सांगतो. इकडे थांब, त्याला आणि बघतो तुला आणि बघतो. लवकर द्या. सासूबाई आळूच्या वड्या करा की परत. उद्या करूया. हा चालतंय. इसल्या घरातनं बाहेर निघ बायकोला घेऊन. अहो काय झालं? का मारता त्याला? दुकानची उधार केली आहे ना 5,000. आजपासून बायकोला घेऊन बाहेर निघायचं आणि तुझं तू बघायचंस. चल निघ बाहेर. अरे आम्ही काय खाऊ? तुमचं तुम्ही खावा, तुमचं तुम्ही खावा. अशी नशिबान थट्टा आज मांड. चल निघ तुझ का बाहेर. सासूबाई, शिट, डावा अंगलट आला माझ्या. अगे तुला मी 50,000 रुपये देणार होतो का नाही, ते आता माझ्याकडे नाही. तुला हप्ता हप्त्याने देतो. तुझा आपली तुझ्या घरला. मी नाही जाणार. हो मग मी तुझ्या बरोबरच राहायचं ठरवलंय. तुझ्यासाठी असेल खोटं लग्न, पर आपण दिल से तेरे को नवरा मानती. तुलाच म्हणते. खरंच मी हा मग आजच्या गावात. पण अगं आपल्याला खायला नाही तर. आपण खुद कमा के घर का राशन पाणी भर डालेगी. होय, पण काहीतरी उद्योगधंदा केला पाहिजे आपल्याला. चहाची टपरी टाकूया. हा चालतंय की. हा चालते. चला स्पेशल च्या, स्टायलिश च्या, स्टायलिश च्या. ए छान ग. च्या 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 च्या. हा घ्या चहा. दूध टाकून द्या. बरोबर. ओके, चहा बनवायची स्टाईल बघा आपले. हे बघा. हे. वा. इधर नका माझा चहा. अरे काय झालं? वाकलाच त्याचा खरं आहे का रे? आईला काही स्टाईलच करत नाही लोकांनी. च्या च्या च्या. काय अगं स्टायलिशचा धंदा सुरू केला आपण, धंदा फसला. 150 रुपये बी नाही झाला धंदा एका दिवसात. ह्या वेगानं जर परिस्थिती सुधारायची म्हणली तर 10-20 वर्ष लागतील. अहो माझ्याकडे एक प्लॅन आहे झटपट श्रीमंत व्हायचा. काय? तुम्ही एक काम करा, तुमचा 50 लाखाचा जीवन विमा उतरवा. अगं पण त्याचा काय उपयोग आहे? मी आल्यावर माहितीत पैसे. अहो मी सांगते काय करायचं. इकडे बर चालतंय. आजच जातो जीवन विमा उतरतो. हा चालतंय. जा. ओके. कसं झालं? अगं हळू रडकी मारतीस का? हो का पक्की. खरं वाटलं पाहिजे. रिअल वाटलं पाहिजे. असं कसं झालं? अरे वाईट झालं, वाईट. अरे वाईट झालं. आता मी कुणाकडे बघू? गोलमाल है भाई, सब गोलमाल है. हॅलो. हॅलो साहेब. साहेब माझा नवरा वारलाय. ओ नो, वाईट झालं. अहो त्यांचा 50 लाखाचा विमा होता तुमच्या विमा कंपनीत. ओके, एक काम करा, त्यांचा मृत्यूचा दाखला आणि मी सांगतोय ती कागदपत्र घेऊन या, म्हणजे त्यांचे विम्याचे 50 लाख रुपये तुम्हाला मिळतील. बरोबर चालतंय. हे बघा, तुम्ही आता कागदोपत्री मेलाय. हा, मी आता एक काम करते, माझे दागिने विकते आणि 1 लाखाची जमवाजमव करून तुमचा मृत्यूचा दाखला काढून घेते. आणि एकदा का आपल्याला विम्याचे 50 लाख रुपये मिळाले की मग तुम्हाला फोन करून सांगते. तोवर तुम्ही कुणाला पण दिसू नका. तुमचा मोबाईल बिबाईल सगळं बंद ठेवा. सगळ्यांपासून लांब जा. होय, गायबच होतो आता. हा चालतंय. हाय की नाही हुशार मी? एक नंबर हुशार असते. हा. 15 दिवसानंतर. आईच्या गावात 15 दिवस झाले पण बायकोचा अजून फोन नाही. विम्याचं 50 लाख रुपये मिळाला का नाही कोणास ठाऊक. एक काम करतो, ही दाढी लावतो आणि गेटअप चेंज करून जाऊन बघतो जातो.
नमस्कार मामा, का रडत बसलाय तुम्ही घराच्या बाहेर? अहो माझं पोरग मेलं, त्याच्या विम्याचं 50 लाख रुपये त्याच्या बायकोला मिळालं, त्यातलं 2 लाख रुपये मला खर्चाला दे म्हटलं तर दिलं नाही तिनं. अरे अरे अरे, वाईट दुनिया बघा, स्वार्थी दुनिया सगळी. आता जमलंय, माझी बायकोला 50 लाख मिळालं वाटतं माझ्या. आता जातो घरला, पण मला माझी ओळख लपवून राहिलं पाहिजे. विशाल नाही तर दुसरं कुठलं तरी नाव घेऊन राहिलं पाहिजे. चला जातो, बायको आहे का बघतो. बायकोनं कपाळाला कुकू लावलंय. असू दे, मी जिवंत आहे ती तिला माहिती आहे म्हणून लावलं असेल. जरा गंमत करतो तिची. अय चमक चल्लो. ए भुरट्या, कोण आहेस रे तू? आवाज दाढीवाला माझी छेड काढतोय, बघा इकडे या. आव कोण आहेस रे दाढीवाल्या? काय करायचं तुझं इथं? तू हिच्यावर लगीन केलंस? बुरट्या गद्दारा, भरती जाऊ दे. माझं 50 लाख कुठे दे? अरे तू कोण विचारणार? मी कोण? विसले तू? अहो घाबरू नका, थांबा. तसं पण मेला या कागदोपत्री आणि याचा मृत्यूचा दाखला पण आहे माझ्याकडं. थांबा, आले 2 मिनिट. गद्दारा, तसा पण हा कागदोपत्री मेलाय आणि याला गोळ्या घातल्या ना तरी कोण नाही विचारणार. अगं बघतेस काय घाल गोळी? इसल्या काय झालं? काय सामान पण बघितलंस काय? माझी सपाट व्हायच्या गावात माझं लगीन झालेलं नाही. मी अजून सिंगल आहे. वाचलो, बरं झालं. अहो हे याच्या या तुम्हाला इथं काय करतोय? बाय काय मी तुमची. गप्पाय, तू माझी बायको कवा झालीस? अरे सुक्काईच्या तुला 1 दिवस मुदत दिली का नाही तुझ्या पसंतीची पोरगी आण म्हणून? तू आणली नाहीस, मग हिच्या संग तुझं लगीन लावून दिलं आणि लग्नाची बेशुद्ध पडलायस, त्यात उठलायस. काय म्हणजे मी ती पोरगी बघितलेली ते सगळं सपनात होतं? अरे अहो एक मुक्का द्या ना. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.